नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता पाहणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. मिनल खतगावकर यांनी काँग्रेसकडे विधानसभेची उमेदवारी मागितली. नांदेडच्या नायगाव विधानसभा मतदारसंघातून इच्छुक मिनल खतगावकर प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये खतगावकरांच्या विश्वासू व्यक्तीनं उमेदवारी अर्ज भरला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यामध्ये काँग्रेसची आढावा बैठक. इच्छुक उमेदवारांसह पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठकीला हजेरी. जळगावातील मुक्ताईनगर पंचायत समितीच्या कारभारावरून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आक्रमक. नागरिकांची कामं होत नसल्यानं पंचायत समिती कार्यालयाला टाळं ठोकलं. राजाभाऊ फड उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार. राजाभाऊ फड हे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई. राजाभाऊ फड परळीमध्ये धनंजय मुंडेंना आव्हान देणार का, याकडे लक्ष. दिंडोरीमधून संधी मिळाल्यास विधानसभा लढण्यास इच्छुक. महाविकास आघाडी ज्याला उमेदवारी देईल त्याचा प्रचार करणार. गोकुळ झिरवाळ यांचं मोठं वक्तव्य. तर गोकुळ झिरवाळ निवडणूक लढणार नसल्याचं नरहरी झिरवाळ यांनी वक्तव्य केलं होतं. कराड दक्षिणमधून शरद पवार गटाकडून माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य सविनय कांबळे विधानसभेसाठी इच्छुक. सविनय कांबळे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य. अभिजित पाटलांना शरद पवार गटाचा धक्का. शरद पवार गटाचा माढा तालुक्याचा अध्यक्ष बदलला. अभिजित पाटील समर्थक औदुंबर महाडिकांना बाजूला सारून बाळासाहेब पाटलांची नियुक्ती. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील पितृपंधरवाड्यानंतर मोठा निर्णय घेणार. जनतेच्या मनात जे आहे तोच निर्णय आगामी निवडणुकीत घेण्यात येईल. हर्षवर्धन पाटलांचं सूचक वक्तव्य. तर भाऊ तुतारी हातात घ्या, कार्यकर्त्यांची विनंती. कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी ठाकरे गटाचा अंबाबाईला साकडं. कोल्हापूर शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांची समर्थकांसह रॅली. कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी रविकिरण इंगवले इच्छुक. नांदेडमध्ये भाजपचे विद्यमान आमदार राजेश पवार यांना पक्षातून आव्हान. जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्याकडून विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा. शिवाजीराव पाटील यांच्याकडून आतापर्यंत जरांगेंची 3 वेळा भेट. मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रमेश कदम शरद पवार यांच्या भेटीला. रमेश कदम मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक. वाशिमच्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी विष्णुपंत भुतेकर यांची बिनविरोध निवड. भुतेकर यांच्या निवडीनं कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष. सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण उद्यापासून 3 दिवस जनता दरबार घेणार. जिल्हा नियोजन सभागृहामध्ये जनता दरबाराचं आयोजन. उपोषणाच्या 8व्या दिवशी मनोज जरांगे यांची तब्येत खालावली. जरांगेंनी उपचार घ्यावे. उपोषणस्थळी महिलांचा आक्रोश. जरांगे पाटलांना पाणी पिण्याची महिलांची विनंती. मराठा आंदोलकांनी धुळे सोलापूर महामार्ग अडवला. वडीगोद्रीमध्ये मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले. आंदोलकांमध्ये महिलांची देखील मोठ्या संख्येनं उपस्थिती. जालन्यातील वडीगोद्रीतील ओबीसी उपोषणस्थळी सुरक्षा वाढवली. स्वराज्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर ओबीसी उपोषणस्थळी सुरक्षा वाढवण्यात आली. ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण. हिंगोलीमधील वसमतमध्ये ठेवण्यात आला कडकडीत बंद. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. अहमदनगरच्या नेवासामध्ये धनगर बांधवांचं 7 दिवसांपासून उपोषण सुरू. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, मात्र उपचार घेण्यास उपोषणकर्त्यांचा नकार. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आडेगावमध्ये धनगर समाजाचा रास्ता रोको. शेळ्या, मेंढ्या, बैलगाड्या त्याचबरोबर घोड्यासह रास्ता रोको आंदोलन. रास्ता रोकोनं महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी. नांदेडच्या नरसीमध्ये धनगर समाज बांधवांकडून रास्ता रोको आंदोलन. पंढरपुरातील आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला पाठिंबा म्हणून नरसीमध्ये रास्ता रोको. नंदुरबारमध्ये ई-केवायसी करण्यासाठी महिलांची रात्रीपासूनच बँकेबाहेर रांग. येण्या जाण्याचा खर्च परवडत नसल्यानं महिला रात्रीपासून बँकेबाहेरच मुक्कामी. ई-केवायसीसाठी आदिवासी महिलांवर बँकेबाहेर रस्त्यावर झोपण्याची वेळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले आणि सावंतवाडी तालुक्यामध्ये संततधार पाऊस. वेंगुर्ला बेळगाव राज्यमार्गावरील होडावडे पूल पाण्याखाली. वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे संत्रा उत्पादकांचं मोठं नुकसान. मात्र कृषी विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकसान अहवाल निरंक. निरंक अहवाल पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. गोंदियामधील पुजारी टोला धरणाच्या 8 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जोरदार पावसाची हजेरी। 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात पुन्हा एकदा पावसाच्या सरी बरसल्या। जळगावातील शेळगाव बॅरेज प्रकल्प पूर्णत्वास आल्यानं तापी नदीच्या जलसाठ्यात वाढ। भुसावळ, यावल, चोपडा तालुक्यातील अनेक गावांची पाण्याची चिंता मिटली। नाशिकच्या मालेगावातील गिरणा धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्यानं धरणाचे 2 दरवाजे उघडले। धरणातून 2476 क्युसेक पाण्याचा विसर्ग। सिंधुदुर्गच्या कुडाळमधील 2 गावांना जोडणारा ब्रिजकम बंधारा वाहून गेला। मुसळधार पावसानंतर आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये बंधारा वाहून गेल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय। नांदेड जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून पावसाच्या सरी। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। जिल्ह्याला पुढील 2 दिवस येलो अलर्ट जारी। वाशिमच्या मालेगावमधील मुंगळा परिसरामध्ये पावसामुळे शेतीला तलावाचं स्वरूप। सोयाबीनसह संत्र्याच्या फळबागेचं देखील मोठं नुकसान। गोंदिया जिल्ह्यामध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये आता वाढ। जिल्ह्यामध्ये मलेरियाचे 335, चिकनगुनियाचे 161 तर डेंग्यूचे 94 रुग्ण आढळले। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। गोंदियामध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक शाखेची कारवाई। वाहतूक नियंत्रण शाखेकडून शहरामध्ये 9029 कारवाया तर पोलिसांकडून केवळ 653 कारवाया। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुका डोंगरी भाग जाहीर करण्याच्या मागणीसाठी 6 दिवसांपासून आंदोलन। ग्रामस्थांचं एक गाव एक दिवस रात्र सत्याग्रह आंदोलन सुरूच। अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी भानमध्ये अभ्यासिकेच्या जागेवरून ग्रामपंचायत विरुद्ध ग्रामस्थ वाद। मंदिराची जागा सोडून इतर जागेत वाचनालय सुरू करण्याची मागणी। नंदुरबारमधील सुहास नाईक यांचा धनगर आरक्षणाला विरोध। राज्य सरकार आदिवासींवर अन्याय करण्याचं काम करत असल्याचा नाईक यांचा आरोप। धडगाव तालुक्यातील अतिक्रमित वनपट्टे धारकांचं शहादा प्रांत कार्यालयाच्या आवारामध्ये ठिय्या आंदोलन। आक्रमक आंदोलकांचा प्रांत कार्यालयाच्या आवारातच मुक्काम। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरामध्ये नवरात्रोत्सवाला आता तयारीला वेग। मुंबईतील स्वयंसेवी संस्थांकडून मंदिर परिसराच्या शिखराची स्वच्छता। शुक्रवारपर्यंत मंदिराबाहेरील स्वच्छता पूर्ण होणार। चंद्रपूरमध्ये 100 कोटी खर्च केलेल्या भूमिगत गटार योजनेला भगदाड पडलं। शहराच्या दाताळा मार्गावरील हनुमान मंदिरासमोर हे मोठं भगदाड पडलं। नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला। साताऱ्याच्या कराड पंचायत समितीकडून 6 ग्रामपंचायतींना इलेक्ट्रिक कचरा घंटागाड्यांचं वितरण। ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते घंटागाड्यांचं वितरण। परभणी जिल्ह्यामध्ये यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये घट। बाजार समितीमध्ये मात्र सोयाबीनला दर नाही। शेतकरी संकटात। नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरचीच्या तोडणीला आता वेग। मात्र मिरची तोडणीला मजूरच मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत। शेतकऱ्यांवर जास्तीचे पैसे देऊन मजूर आणण्याची वेळ। भंडारा जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव। धान पिकाला अतिवृष्टीचा मोठा फटका। शेतकरी हवालदिल। जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव सिद्धनाथ इथं दुचाकीवरून जात असताना बिबट्याचा महिलेवर हल्ला। बिबट्यानं मनीषा शिंदे या महिलेचा पाय जबड्यात धरल्यामुळे पायाला दुखापत। ग्रामस्थांकडून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी। धाराशिव जिल्ह्यातील कळंब इथं डीजेवरून झालेल्या गोंधळाप्रकरणी 150 जणांविरुद्ध गुन्हे दाखल। शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कळंब पोलिसांची कारवाई।